मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर जो प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नव्हता. लंडनमधील 221 बी बेकर स्ट्रीटवर राहणारा एक माणूस, ज्याच्याकडे कोणताही गुन्हा लपून राहू शकत नव्हता. पोलीस अडकले की त्याला बोलावलं जायचं. त्याच्या निरीक्षण शक्तीसमोर गुन्हेगार थरथर कापायचे. आणि विशेष म्हणजे आजही जगभरातील लाखो लोकांना असं वाटतं की तो खरोखर अस्तित्वात होता. पण सत्य वेगळंच आहे. शेरलॉक होम्स हा प्रत्यक्षात माणूस नव्हता, तर एका लेखकाच्या कल्पनेतून जन्मलेलं एक पात्र होतं. आणि त्या पात्राला जन्म देणारा लेखक म्हणजे सर ऑर्थर कॉनन डॉयल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका डॉक्टरने कसा घडवला जगातील सर्वात प्रसिद्ध गुप्तहेर, आणि का लोकांनी एका काल्पनिक पात्राला जिवंत मानलं. 1859 साली स्कॉटलंडमधील एडनबिरा येथील आर्थर कॉनन डॉयल यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ते सुरुवातीला लेखक नव्हते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि डोळ्यांचा डॉक्टर म्हणून व्यवसाय सुरू केला. मात्र एक समस्या होती, त्यांच्या दवाखान्यात फारसे रुग्णच येत नव्हते. एकाम्या वेळेत वेळ घालवण्यासाठी त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. पण त्यावेळी त्यांनाही कल्पना नव्हती की त्यांच्या लेखणीतून असं एक पात्र जन्माला येणार आहे जे त्यांच्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध होईल. एडिनबरा विद्यापीठात शिकत असताना डॉयल यांचे एक प्राध्यापक होते, डॉक्टर जोसेफ बेल. हे प्राध्यापक एखाद्या व्यक्तीकडे पाहून त्याच्या व्यवसायापासून सवयीपर्यंत अनेक गोष्टी अचूक ओळखत असत. केवळ निरीक्षण आणि तर्कशक्तीच्या जोरावर ते निष्कर्ष काढायचे. डॉयल यांना ही पद्धत विलक्षण वाटली आणि याच निरीक्षण शक्तीवर आधारित जन्म झाला शेरलॉक होम्सचा. 1887 मध्ये द स्टडी इन स्कारलेट या कादंबरीत होम्सचा प्रथम वाचकांसमोर आले. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली 1891 मध्ये द स्ट्रँड मॅगझिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांमुळे. लवकरच संपूर्ण इंग्लंडमध्ये शेरलॉक होम्सची क्रेज निर्माण झाली. पण नेमकं होम्स इतका वेगळा का होता? कारण तो केवळ गुन्हा सोडवत नव्हता, तो लोकांना विचार करायला शिकवत. तुम्ही पाहता पण निरखत नाही. त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीत काही ना काही संकेत दडलेले असतात, फक्त त्यांना ओळखण्याची नजर हवी. समजा तुम्ही रोज तुमच्या घराच्या जिन्यावरून वर खाली जाता, पण त्या जिन्याला नेमक्या किती पायऱ्या आहेत बहुतेकांना उत्तर देता येणार नाही, कारण आपण पाहतो पण निरीक्षण करत नाही. हीच होम्सची ताकद होती. त्याच्यासोबत असायचा डॉक्टर जॉन वॉटसन. वॉटसन हा फक्त सहकारी नव्हता, तो वाचकांचा प्रतिनिधी होता. ज्या गोष्टी वाचकांना समजत नव्हत्या त्या वॉटसनलाही समजत नसत. त्यामुळे वाचक आणि वॉटसन दोघेही होम्ससोबत रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असत. पण शेवटी होम्सच्या तर्कशक्तीपुढे सगळेच हारायचे. शेरलॉक होम्सची लोकप्रियता इतकी वाढली की लोक त्याला खरा माणूस समजू लागले. त्याचा पत्ता होता 221 बी बेकर स्ट्रीट, लंडन. हा पूर्णपणे काल्पनिक पत्ता होता, पण हजारो लोक तिथे पत्र पाठवू लागले. काही लोक तर त्याला भेटण्यासाठी लंडनमध्ये त्या पत्त्याचा शोध घेत होते. एका काल्पनिक पात्राला इतकं वास्तव मानलं जाऊ लागलं की अनेकांना तो खरोखर जगला होता असं वाटू लागलं. पण पुढे एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण इंग्लंड हादरलं. सतत एकाच पात्रावर कथा लिहून डॉयल कंटाळले होते. त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या आणि इतर साहित्य लिहायचं होतं. म्हणून 1893 मध्ये द फायनल प्रॉब्लेम या कथेत शेरलॉक होम्सला मारून टाकलं. होम्स आणि त्याचा कट्टर शत्रू प्रोफेसर मोरिआर्टी एका धबधब्यात पडून मृत्युमुखी पडतात असं दाखवलं गेलं. पण त्यानंतर जे घडलं ते अभूतपूर्व होतं. वाचक संतापले, वृत्तपत्रांना हजारो पत्र आली, लोकांनी निषेध केला, काहींनी तर काळ्या फिती बांधून शोक व्यक्त केला. जणू एखादा खरा माणूसच मरण पावला होता. अखेर लोकांच्या प्रचंड आग्रहापुढे डॉयल यांना नमावं लागलं आणि जवळपास 10 वर्षांनी शेरलॉक होम्स पुन्हा जिवंत झाला. द ॲडव्हेंचर ऑफ द एम्प्टी हाऊस या कथेत होम्सच्या पुनरागमनाने जगभरात आनंदाची लाट पसरली. आज शेरलॉक होम्स हा केवळ साहित्यिक पात्र नाही, तो बुद्धिमान, तर्कशक्ती आणि निरीक्षण शक्तीचं प्रतीक बनला आहे. चित्रपट, मालिका, कॉमिक्स, व्हिडिओ गेम्स आणि आधुनिक गुप्तहेर कथांवर त्याचा प्रभाव अजूनही दिसून येतो. आणि या सर्वामागे उभा होता एक डॉक्टर, ज्याने रिकाम्या वेळेत कथा लिहायला सुरुवात केली होती. सर आर्थर कॉनन डॉयल. एका लेखकाने कल्पनेतून निर्माण केलेलं पात्र इतकं जिवंत होऊ शकतं याचा सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शेरलॉक होम्स. आणि म्हणूनच रहस्यकथा लिहावी तर ती डॉयलनेच. कारण आजही जेव्हा एखादं रहस्य उलगडण्याची वेळ येते तेव्हा जगाला आठवतो एकच गुप्तहेर, शेरलॉक होम्स. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि अशाच प्रेरणा आणि समाज जागृतीचा कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.